नमस्कार, मी देविता लांडगे. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. तर विधानसभा लढवणार, मनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा. विधानसभा निवडणुकांबाबत मोठी घोषणा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ. शहराच्या प्रारूप विकास आराखड्यावर आक्षेपांच्या सुनावणीला समिती सदस्य समोर बुधवारी सकाळपासून सुरुवात. 5 दिवस चालणार सुनावणी. आता सविस्तर बातम्या. मनोज जरांगे पाटील यांनी अखेर विधानसभेच्या रणांगणात उतरणार असल्याचं जाहीर केलं. त्यांनी थेट सक्रिय राजकारणात येण्याचा सुतोवाच केल्याने प्रस्थापितांना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उपोषण 4 जूनला आहे. 8 जूनला सभा आहे. उद्या आम्ही 1 वाजता नारायणगडावरती सगळे लोक पाणी करायसाठी चाललो आहे. तिथली काय तयारी, कशी तयारी आहे या संदर्भात उद्या चाललो आहे आम्ही नारायणगडावरती. कशा स्वरूपाची तयारी, काय तयारी झाली. कारण इथं अंतरवालीत आम्ही 170मध्ये घेतला कार्यक्रम एकरमध्ये. आमचे 50,000 स्वयंसेवक आम्हाला तिथं चटणीला सुद्धा पुरले नव्हते. तर तिथं काय तयारी हे बघणं खूप गरजेचं आहे. म्हणजे कोणत्या कोपऱ्यात स्वयंसेवक उभा राहिला हे सुद्धा कळालं नाही. एवढी गर्दी इथं तर 6 करोड यायचं. उद्या पाणी करायला चाललो आहे. त्यानंतर करू. पण आता मी कोणालाच पाठिंबा नाही म्हणल्यावर जाऊ तरी कशाला. तुम्ही असं म्हणत आहात पण तुमचा इम्पॅक्ट दिसला असं दुसऱ्या बाजूने म्हणतायत, म्हणून मोदींना सभा घ्या. म्हणजे हा जरांगे इम्पॅक्ट, जरांगे फॅक्टर दिसून आला का लोकसभेमध्ये? अरे दादा, मी काय चुकीचं करतोय? हे बघा, नोकरदारात आमच्या भरती वाढाना, त्यांची पदोन्नती होत नाही. 10% दिलं, पोरांच्या कामाला नाही आलं. मग काही नेत्यांनी, भाजपाच्या काही म्हणतो मी तुम्हाला, जिल्हा लेवलच्या बरं का, त्यांनी लोकांना आव्हान केलं काम करा म्हणून. पण भाजपातला जो गोरगरीब मराठा मतदार आहे त्यांच्यासोबत आहे, त्यांच्या पक्षाबरोबर आहे आणि त्यांच्या पक्षात पण आहे. त्यांच्याच भाजपातल्या मराठ्यांना, सामान्याला असं वाटायला लागलं की 10% दिले, भरत्या थांबल्यात, पोरांच्या कामाला याय नाही, मग यांच्या बाजूला का राहायचं? त्यांनी 10% द्यायचं होतं तर खरं द्यायला पाहिजे होतं. जरी 4-2 नेते तिकडे गेले म्हणजे मराठा समाज नाही, आम्ही ते 3% सोडूनच दिलेत आता 100% मराठ्यांपैकी. कारण सगळ्यांना कळतंय की आपल्या लेकराचं वाटलं. आणि मी काय वाईट करतोय? सगळ्या मराठ्यांचं कल्याण व्हावं म्हणून मी लढतोय. मी दुश्मनी कोणासाठी अंगावर घेतली? सगळ्या मराठ्यांसाठी. पुढचा प्रश्न असा आहे की आता विधानसभेला तुम्ही यापूर्वीच्या संदर्भात सांगितलेलं आहे, विधानसभेला मराठा समाज गणित बिघडवणार का? गणित नाही बिघडवणार. त्यांना येऊनच देणार नाही. गणित बिघडायचं काय संबंध आहे? मैदानातच मी राहणार आहे. जर सगळ्या सोयरीची अंमलबजावणी मराठा आणि कुणबी एकच आहे, हो कायदा जर पारित नाही केला तर मी मात्र मैदानात जाणार आहे. पण दिले तर राजकारण माझा मार्ग नाही. देवेंद्र फडणवीस साहेबाला, शिंदे साहेबाला माझं सांगणं आहे की तुम्ही आमचं हा आहे ते हक्काचं द्या. तुम्ही गुन्हे मागे घेऊ म्हणले होते ते घ्या, आम्हाला राजकारणात यायचं नाही. पण जर नाही केलं तर मग मात्र 288 मध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आम्ही निवडणूक लढवणार आहेत. मी नाही राजकारणात राहणार, पण गोरगरिबाला देणारा बनवणार आहे आणि यांना कायमचं त्याच्यातून घालणार आहे. N11 भागात तरुणांच्या टोळक्यात दगडविटांनी मारहाण झाल्याची घटना घडली असून सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तर हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. N11 भागात तरुणाच्या टोळक्यात दगडविटांनी मारहाण झाल्याची घटना घडली असून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर 2 गटांच्या हाणामारीत झाल्याची घटना शनिवारी N11 भागात जिजाऊ मेडिकलच्या बाजूच्या गल्लीत मंगळवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली. यात एका गटाने दुसऱ्या गटाला वीट व दगडांनी मारले. याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून पोलिसांत मात्र कुठलीही तक्रार नाहीये. पोलिसांनी पाहणी केली तेव्हा स्थानिकांनी ते तरुण इथले नव्हते, बाहेरच्या बाजूला तरुणांनी येऊन किरकोळ हाणामारी केल्याचे सांगितले, अशी माहिती सिडको पोलिसांनी दिली. सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तर हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होतोय. तिरुपती पार्क सिडकोतील 38 अनधिकृत नळ खंडित करण्यात आले असून नगरपालिकेच्या पथकामार्फत सदर कार्यवाही करण्यात आली. सिडको N4 येथील तिरुपती पार्कमधील 38 अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. बुधवारी आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार विशेष अनधिकृत नळ जोडणी शोध पथकचे प्रमुख अतिरिक्त आयुक्त 2 तथा मुख्य लेखा अधिकारी संतोष वाहुडे यांच्या अधिपत्याखाली तिरुपती पार्क N4 सिडको या भागात महानगरपालिकेच्या जुन्या 150 मिमी जलवाहिनीवरील एकूण 38 अनधिकृत नळ खंडित करण्यात आले.
सदरील ठिकाणी नवीन HDPE जलवाहिनी टाकण्यात येत असल्याने येथील जुन्या जलवाहिनीवरील सर्व अनधिकृत नळ खंडित करण्यात आले। ज्या नागरिकांचे नळ सध्या अनधिकृत आहेत असे नळ त्यांना नवीन HDPE जलवाहिनीवर अधिकृतपणे कंपनीद्वारे रितसर नळ जोडण्या करून देण्यात आल्या असून उर्वरित खंडित करण्यात आले आहेत। शहरात अनेक ठिकाणी अशा नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू असल्याने पथक निरीक्षण करून अनधिकृत नळ खंडित करण्याची मोहीम देखील चालू आहे। सदरील कारवाई उपअभियंता महेश चौधरी, पथक अभियंता रोहित इंगळे, कनिष्ठ अभियंता कल्याण सातपुते आणि पथक कर्मचारी मोहम्मद शरीफ, वैभव भटकर, स्वप्नील पाईकडे, तमीज पठाण, सागर डिघोडे, तुषार पोटपिल्लेवार आदींनी पूर्ण केली, असे पथक अभियंता रोहित इंगळे यांनी सांगितले। 2 दिवस मराठवाड्यात विजेचा कडकडाट, वादळी वारा, अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे। गुरुवारी 16 आणि 17 मे रोजी औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात वाऱ्याचा ताशी वेग 40 ते 50 किमी अधिक राहून हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने अंदाज व्यक्त केलाय। शहरात 14 मे रोजी 3 मिमी अवकाळी पावसाची नोंद झाली। 10 ते 16 मे पर्यंत अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होतीच। शहर व परिसरात कमाल 38.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। ग्रामीण भागात विजांच्या कडकडाटासह अवकाळी सरी बरसतील। गुरुवारपर्यंतच असे वातावरण राहील, असे हवामान तज्ज्ञ यांनी सांगितले। 2 दिवस मराठवाड्यात विजेच्या कडकडाटात, वादळी वारा, अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN। संभाजीनगरकरांसाठी खुशखबर खुशखबर खुशखबर। आता केशर, हापूस, लंगडा, गुलाबखस, इमरती, सफेद मालोदा, काला मालोदा, शक्करगोटी, अल्फान, खुदूस, मलगोबा, चीनी मलगोबा, राजापुरी, सिंधू, मुर्शिदाबादी, बदाम, खोबरा, तमचा, बत्ताशा, पायरी, हुर, दूध पेडा, दिलपसंद, निरंजन, तोतापरी, गावरान केशर, माया, केंड, टॉमी, लिली, ऑमलेट, अगरबत्ती, गावरान, दशहरी। मंडळी, ही सगळे आंब्यांची नावं आहेत आणि हे सगळे आंबे आपल्याला खायला मिळणार आहेत, तेही आपल्या शहरात म्हणजेच छत्रपती संभाजीनगरमध्ये। कृषी विद्यापीठ फळ संशोधन केंद्र, हिमायतबाग, छत्रपती संभाजीनगर येथे हे विविध प्रजातीचे आंबे आपल्याला खायला मिळणार आहे। तर वाट कसली पाहताय? आताच भेट द्या आणि या निरनिराळ्या आंब्यांची नैसर्गिक पद्धतीने, ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलेल्या आंब्याचा मनमुराद आनंद लुटा। तर आजच संपर्क करा। सचिन कुंढारे 99 75 51 11 42, दिलीप जाधव 94 21 66 70 02, गणेश उंद्रे 88 30 67 46 58। आता नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला आंबा थेट हिमायतबाग ते ग्राहक। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। सलाम। ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर आपले पुन्हा एकदा स्वागत। शहराच्या प्रारूप विकास आराखड्यावर प्राप्त झालेल्या आक्षेपांवर सुनावणीला बुधवारी सकाळपासून सुरुवात करण्यात आली असून शासनाच्या वतीने गठीत करण्यात आलेल्या समितीच्या वतीने सदर सुनावणी केली जात आहे। शासनाने 3 एप्रिल रोजी नियोजन समितीमधील तज्ज्ञ सदस्यांची नेमणूक केली होती। त्या अनुषंगाने नियोजन समिती गठीत करण्यात आली असून या समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त अधिकारी श्रीकांत देशमुख हे आहेत, तर सदस्यपदी नगररचना विभागाचे सेवानिवृत्त संचालक उत्तमहेश्वर लोंढे, आशा डहाके, नारायण कुलकर्णी, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य उमेश कहाळेकर यांचा समावेश समितीमध्ये आहे। त्यांच्या उपस्थितीत पहिल्या टप्प्यातील सुनावणीला सुरुवात करण्यात आली आहे। शहराच्या प्रारूप विकास आराखड्यावर प्राप्त झालेले आक्षेप आणि सूचनांचा 15 ते 18 मे दरम्यान सुनावणी होत असून पहिल्या दिवशी बुधवार सकाळी स्मार्ट सिटी कार्यालयात सुनावणीला सुरुवात झाली आहे।
पहिल्या दिवशी प्रभाग क्रमांक 1 मधून दाखल झालेल्या आक्षेपावर सुनावणी घेण्यास सुरुवात करण्यात आली. पडेगाव मिटमिटा परिसरातील सुमारे 250 पेक्षा अधिक आक्षेपांवर दिवसभरात सुनावणी घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मतदान संपल्यानंतर मंगळवारी दुपारी निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत मतदान यंत्रे MIT कॉलेजच्या स्ट्रॉंग रूम मध्ये कडक सुरक्षा व्यवस्थेत सीलबंद करण्यात आली. यावेळी काही उमेदवारांसह त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. येत्या 4 जूनला मतमोजणीच्या दिवशीच हे स्ट्रॉंग रूम उघडले जाणार आहे. या स्ट्रॉंग रूमच्या परिसरात केंद्रीय सुरक्षा बलाचे जवान, राज्य राखीव बल आणि शहर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी सायंकाळी 6च्या सुमारास मतदारांच्या लांब रांगा होत्या. त्यामुळे काही मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेसाठी उशीर झाला. परिणामी अंतिम आकडेवारी जाहीर करण्यासोबतच मतदान केंद्र प्रमुखांना मतदान साहित्य स्ट्रॉंग रूममध्ये जमा करण्यासाठीही उशीर झाला. मंगळवारी पहाटे 4 वाजेपासून सर्व मतदान केंद्रांवरील यंत्र व साहित्य MIT कॉलेजमधील स्ट्रॉंग रूममध्ये आणली. मंगळवारी दुपारी 4:30 वाजेपर्यंत मतदान यंत्रे सीलबंद करण्याचे काम निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत सुरू होते. यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके उपस्थित होते. वॉच टॉवरची उभारणी स्ट्रॉंग रूमच्या परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान, त्यानंतर राज्य राखीव बलाचे जवान, तर बाहेर शहर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. संपूर्ण परिसरात CCTV कॅमेरे लावण्यात आले आहेत. पोलिसांना निगराणी करण्यासाठी खास वॉच टॉवर उभारण्यात आल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके यांनी दिली आहे. शहराच्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती RM जोशी यांनी स्वतःहून पुढाकार घेतला. मंगळवारी रणरणत्या उन्हात त्यांनी नक्षत्रवाडी ते जायकवाडी धरण मार्गावर पाणी पुरवठा योजनेच्या कामाची पाहणी केली. शहराच्या पाणी पुरवठ्याबाबत सुरू असलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान पुढे येणाऱ्या अडथळ्यांची प्रत्यक्ष फीडवरून स्थिती जाणून घेतली आणि मुदतीत काम पूर्ण करण्याचे तसेच कारवाईचे आदेश देण्याची वेळ येऊ देऊ नका असे या योजनेचे काम करणारे विभाग व ठेकेदार कंपनीस बजावले. उन्हाळी सुट्ट्या सुरू असतानाही खंडपीठाने पाणी पुरवठ्याच्या योजनेबाबतच्या सुनावणीसाठी खास मुंबई उच्च न्यायालयास विनंती केली आणि सुट्टीच्या काळात 7 जून रोजी विशेष न्यायालय भरवून सुनावणी ठेवली आहे. यावेळी घेण्यात येणाऱ्या आढाव्याआधी आपण प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या भूमिकेतून त्यांनी हा दौरा केला. विशेष म्हणजे त्यासाठी वैयक्तिक खर्चाने पाहणी केली. गेली 25 वर्षे धुमसत असलेल्या शहराच्या पाण्याचा प्रश्न केवळ न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे मार्गी लागताना दिसतोय. जून 2022 मध्ये दाखल जनहित याचिकेनंतर कामास गती मिळाली असून डिसेंबर 2024 पर्यंत नवीन पाणी पुरवठा योजना अंतिम होण्याची आशा आहे. याच्या पडताळणीसाठी खंडपीठाने प्रत्यक्ष प्रकल्पावर जाऊन आढावा घेत सुरू कामांबद्दल समाधान व्यक्त केले. कामास गती देण्याच्या सूचना देत दंडात्मक कारवाई करण्याची वेळ आणू नका असे अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांना बजावले अशी माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील 143 ग्रामपंचायतींना स्वतःची इमारत उभारण्यासाठी जिल्हा परिषदेकडे सुमारे 120 ग्रामपंचायतींनी प्रस्ताव सादर केले होते. त्यापैकी शासनाने बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत 84 ग्रामपंचायतींचे प्रस्ताव मंजूर केले. शासनाने तुर्तास 84 प्रस्तावांना मंजुरी दिली असली तरी आचारसंहिता उठल्यानंतर उर्वरित 36 प्रस्तावातील त्रुटींची पूर्तता करून जिल्हा परिषद पंचायत विभागामार्फत ते शासनाकडे सादर केले जाणार असल्याचे पंचायत विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे. इमारती नसलेल्या ग्रामपंचायतींचा कारभार शाळा खोल्यात, अंगणवाड्या तसेच किरायाच्या खोलीतून चालतो. या योजनेअंतर्गत स्वतंत्र इमारत नसलेल्या ग्रामपंचायतींना स्वतःची कार्यालयीन इमारत उभारण्यासाठी शासन निधी देणार आहे. ही योजना 17 जानेवारी 2018 पासून सुरू झाली, पण तेव्हा शासनाकडून 90% निधी देण्याची योजनेत तरतूद होती. तसेच ग्रामपंचायतींना स्वतःचा 10% निधी खर्च करण्याची अट होती. आता शासन 100% निधी देणार आहे. सुरुवातीला सन 2018, 2019 ते 2021-22 पर्यंतच ही योजनेची मुदत होती. ती आता सन 2027-28 या वर्षांपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. मंत्रिमंडळ बैठकीसमोर जिल्हा परिषदेने ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी निधीचा प्रस्ताव ठेवला होता, पण त्यावर निर्णय झाला नव्हता. गेल्या नोव्हेंबरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय तर झालाच, शिवाय या योजनेत ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी 84 ग्रामपंचायतींचे प्रस्ताव मंजूर केले. पुन्हा एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. तर विधानसभा लढवणार
मनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा. विधानसभा निवडणुकांबाबत मोठी घोषणा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ. शहराच्या प्रारूप विकास आराखड्यावर आक्षेपांच्या सुनावणीला समिती सदस्य समोर बुधवारी सकाळपासून सुरुवात. 5 दिवस चालणार सुनावणी. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा तुमच्या हक्काचं बातमीपत्र ADN.